मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भय आणि भ्रष्टाचारामुळे आमचे आणि पवारांचे आमदार सोडून गेले, आपल्यावर गुन्हा दाखल होईल अशी भीती गुलाबरावांना होती, संजय राऊतांचा दावा। आम्ही नवीन पण कधी केमचो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत, जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा म्हणालो नाही, संदीप देशपांडेंचं संजय राऊतांना ट्विट करत उत्तर। भाषण करायला मिळालंच पाहिजे अशी हवा माझ्या डोक्यात गेली नाही, जी हुजूर करत मी कुणामागे फिरत बसत नाही, भास्कर जाधवांचे संजय राऊतांना टोले। उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील, जाधव कडवट शिवसैनिक, शिवसेना वाढवण्यात भास्कर जाधवांचं योगदान, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज महत्वाची बैठक, हिंदी भाषेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रात्री 9 वाजता बैठक, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव उपस्थित राहणार। हिंदी सक्तीच्या विरोधात आज मनसेचं मुंबईमध्ये आंदोलन, संदीप देशपांडेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन आणि सह्यांची मोहीम। हिंदी सक्ती गुजरातमध्ये नाही, मग फडणवीस राज्यावर का लादतायत, राज्याचं मराठीपण संपवण्याचं कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू, संजय राऊतांचा आरोप। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी विक्रमी 88.50% मतदान, निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा थेट सामना, उद्या निकाल जाहीर होणार। एसटी महामंडळाच्या आर्थिक कामकाजाची आज श्वेतपत्रिका, मंत्री प्रताप सरनाईक दुपारी 12:30 वाजता श्वेतपत्रिका जाहीर करणार, लाल परीला सावरण्याची सरकारची धडपड। होर्मुझ खाडी बंद करण्याचा इराणच्या संसदेमध्ये एकमतानं ठराव, जगातील 20% क्रूड ऑइल वाहतुकीवर परिणाम होणार, भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार। रशिया, चीन, पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये युद्धबंदीचा प्रस्ताव, अमेरिकेचे हल्ले धोकादायक आणि स्वीकारण्यायोग्य नाही, रशियाचं मत। इस्रायल इराण युद्धाचा भारताला फटका, शेअर बाजारामध्ये जवळपास 600 अंकांनी घसरण, कच्च्या तेलाच्या किमतीतही 3% वाढ। इराणकडून पुन्हा इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला, पहाटे 3 वाजता इराणी क्षेपणास्त्रांनी हल्ला, जीव वाचवण्यासाठी इस्रायलमधील नागरिक बंकरमध्ये। पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा, अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मोदींना पेझेशकियान यांचा फोन। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओबांसेच्या ओबीसी प्रमाणपत्राची चौकशी होणार, तक्रारीनंतर केंद्र सरकारचं राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचं पत्र। सोलापुरात गाडीचा हॉर्न जोरात का वाजवला या कारणावरून 2 गटामध्ये तुफान दगडफेक, माजी नगरसेवकाच्या मुलासह दोन्ही गटातील 7 जण जखमी। मुंबईसह कोकण, नाशिक आणि पश्चिम घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, पुढील 3 दिवस मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। संत तुकोबांची पालखी आज यवतमध्ये, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी असणार, खासदार सुप्रिया सुळे पालखीमध्ये सहभागी होणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।